माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातोनी आपणा मध्ये मिळो एक खेळो एकासी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरिता म्हणजे निरूपणाकरिता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि महत्त्वाचा काल्याच्या प्रकरणातील गोड असा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज काल्याच्या प्रसंगातून त्या यमुनेच्या वाळवंटामध्ये जेव्हा सगळे गोपाळ एकत्रित झाले आणि आता काही वेळानंतर काला करायचा आहे, पण काला करण्याच्या अगोदर जर वेगवेगळे खेळ खेळायचे असतील तर मग ते खेळ खेळत असताना भगवंताच्या मुखातली भाषा या अभंगातून व्यक्त करतात। सगळ्या गोपाळाकडे भगवंतांनी पाहिलं आणि भगवंतांनी सर्व गोपाळांकडे पाहून सांगितले, हे पहा आता खेळ खेळायचे आहेत ना, मग एक काम करा, माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून। माझ्या बाजूला माझे जे खेळाडू आहेत, माझ्या बाजूने जे खेळणारे आहेत ते माझ्या बाजूला या म्हटले। बरं, कोणीतरी गोपाळांनी विचारलं असेल भगवंताला, कृष्णा तुझ्या बाजूला आल्यानंतर काय करायचं? म्हटले पहिली गोष्ट एक करा, आपणामध्ये मिळो एक खेळ एकासे, अगोदर आपण आपल्यात मिसळून जाऊ म्हटले। तेवढ्यामध्ये कुणीतरी एका गोपाळांनी भगवंताला आणखीन एक प्रश्न विचारला, कृष्णा आपल्या या गोपाळांमध्ये काही बलराम दादाच्या बाजूने आहेत आणि काही तुझ्या बाजूने आहेत, पण काही गोपाळ असे आहेत की ते इकडेही नाहीत आणि तिकडेही नाहीत। असे काही गोपाळ आहेत, शेतातही नाही कीर्तनालाही नाही, कुठे गेले कोणास ठाऊक। असे काही कट्ट्यावर वट्ट्यावर बसलेले, वडाच्या झाडाखाली बसलेले काही गोपाळ आहेत, त्यांचं काय करायचं? भगवंतांनी सांगितलं ती माणसं घाबरट आहेत, घाबरियाच्या मोडा काड्या धाडा भेडा वळतिया, अशी माणसं ही घाबरट आहे आणि त्यांना गाईच्या वळत्या करण्याकरता पाठवा। आणि सरते शेवटी भगवान म्हणतात, हे पहा ही माणसं इथं का चालत नाहीत याचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं भगवंतांनी, तुका म्हणे विटाळशी आणि देवापाशी नसावी। विठाला सद्गुरु श्री चिन्मयानंद स्वामी महाराज यांच्या समाधीस्थानाने पवित्र झालेला हा सगळा परिसर, स्वामींच्याच शताब्दी समाधी सोहळ्याचा हा उत्सव या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये भव्यतेने आणि दिव्यतेने साजरा होतो आहे। या मठाच्या वतीने आणि या संस्थेवर, या संस्थांवर आणि एकंदरीत स्वामीजींच्यावर असणारी श्रद्धा आपल्या सर्वांना 8 दिवस या मंडपामध्ये एकत्रित घेऊन येते। गेली अनेक वर्ष झाला उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। यावर्षी हे 100वे वर्ष म्हणून मोठ्या थाटामाटामध्ये साजरं होत आहे। हे स्थान म्हणजे संपूर्ण जिल्ह्याचं श्रद्धेचं स्थान आहे। थोडं अध्यात्माच्या दृष्टीने पुढचं वाक्य बोलायचं झालं तर हे एक क्षेत्र आहे आणि आमच्यासारख्या एका परंपरेमध्ये जन्माला आलेल्या व्यक्तीला जर तुम्ही विचारलं की इथं आल्यानंतर कसं वाटतं, तर मी माझ्या अंतःकरणातल्या भावना व्यक्त करत असताना एवढंच म्हणेल, बसून घेऊ दे त्यांना एकदा, विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये जी काही क्षेत्र म्हणून ज्या क्षेत्रांकडे पाहिलं जातं त्यामध्ये पंढरी आहे, आळंदी आहे, देहू आहे, पैठण आहे। आणि म्हणून थोडा त्या क्षेत्राच्या दृष्टीने जर विचार केला तर आळंदी, देहू, पैठणला गेल्यानंतर जसा आध्यात्मिक आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो, तोच आनंद आज आपल्याला स्वामींच्या मठामध्ये अनुभवायला मिळतो। अशी अत्यंत पवित्र असलेली ही भूमी, या जागेवर, या मठावर, या समाधीस्थानावर नितांत श्रद्धा आपल्या सर्व परिसरातल्या भाविकांची आहे। या उत्सवाची सांगता आज काल्याच्या कीर्तनाने होते आहे।
वारकरी संप्रदायामध्ये कोणत्याही उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनानेच करावी असा जणू काही एक दंडकच आहे. आणि मग तो उत्सव 3 दिवसाचा असो, 5 दिवसाचा असो, 7 दिवसाचा असो, महिन्याचा असो, जे काही असेल ते असेल, पण त्या उत्सवाची सांगता ही काल्याच्या कीर्तनाने व्हावी. अलीकडल्या जवळजवळ एक 8-10 वर्षामध्ये ही काल्याची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. प्रतिवर्षी मी इथं काल्याच्या सेवेकरिता येतो. मला एखाद्या वेळेस जमलं नाही तर माझे वडील इथं येतात आणि ही सेवा करतात. थोडं या सेवेकडे बघताना आम्ही आमच्या घरातून असं बघतो की ही सेवा एका व्यक्तीला म्हणून आलेली नव्हे, तर ही सेवा आमच्या परंपरेला म्हणून आलेली आहे असं म्हणून या सेवेकडे बघतो. आणि म्हणून परंपरेच्या वतीने कुणी ना कुणीतरी इथं हजर राहतं आणि या निमित्ताने स्वामींची सेवा या काल्याच्या कीर्तनाच्या रूपाने व्हावी अशा दृष्टीने आम्ही इथं येत असतो. खरं तर शताब्दीचा उत्सव आहे, भव्य दिव्य अशा पद्धतीचा उत्सव आहे. गेली 8 दिवस झालं मंडप भरून बाहेर सुद्धा माणसं बसलेली आहेत. इतका मोठा उत्सव या ठिकाणी संपन्न होतो. आणि मग सप्ताह एवढा मोठा केलाय म्हटल्यानंतर काल्याच्या कीर्तनाला जरा मोठाच महाराज आणायला पाहिजे होता तुम्ही. पण ही सेवा माझ्याकडे आली, मी त्या अर्थाने फार मोठा नाही, पण अंगाने मोठा असल्यामुळे एखाद्या वेळेस बोलवलं असेल की हरकत नाही, जरा दिसायला तरी बरं दिसतंय बोलवा असं म्हणायला हरकत नाही. पण मला आठवण येते ते वैकुंठवासी प्रातस्मरणीय माधव महाराजांची. कारण महाराज ही सेवा करायची आणि महाराजांच्या नंतर अलीकडल्या काळामध्ये ही सेवा माझ्याकडं आली आहे. म्हणून महाराजांचं स्मरण करून आणि स्वामींच्या अधिष्ठानापुढे आपण सगळीच मंडळी, पूजनीय मंडळी इथं उपस्थित आहात. या जिल्ह्यातील सर्व वारकरी संप्रदायामध्ये काम करणारी मोठमोठी मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, प्रत्येकजण इथं येऊन आपली एक बाबा ही हक्काची सेवा आहे या दृष्टीने आपण सगळेजण या मठावर येत असतो. त्यामुळे आपल्या सर्वांच्या चरणी आरंभाला नतमस्तक होतो. स्वामींच्या कृपेने या अभंगाचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल काल्याच्या प्रकरणातला अभंग आहे. काला या शब्दाचा अर्थ नेमकं काय? आपण म्हणतो की काल्याच्या कीर्तनाला आम्ही निघालो किंवा काल्याची कीर्तनाची सेवा आहे किंवा आम्ही काल्याला निघालो. हे गंमत तर आपल्याकडे व्यवहारामध्ये अशी असते की नाही काही गाठता आलं तरी काला तरी गाठावा, बरोबर आहे. म्हणून थोडी काल्याला जास्त गर्दी असते, बाकी कीर्तनाला नाही, ती प्रसादाला असते. काल्याचा प्रसाद महत्वाचा असतो. माणसं म्हणतात की नाही 7 दिवसात आम्हाला तिकडे फिरकता आलं तर कमीत कमी काल्याच्या प्रसादाला आपण जावं, कारण काल्याचा प्रसाद हा महत्वाचा असतो. काला म्हटलं की त्याला एक शब्द जोडून आहे, तो म्हणजे प्रसाद. काल्याचाच प्रसाद हा शब्द काय यावा? मुळात आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आहारशास्त्राने जी प्रसादाची व्याख्या केली आहे ती फार महत्त्वाची आहे. प्रसाद या शब्दाचा अर्थ नेमकं काय करायचं? आपल्याकडे व्यवहाराने असं उत्तर दिलं जातं की ज्यावेळेस आपण केलेला स्वयंपाक भगवंताला नैवेद्य म्हणून दाखवायच्या अगोदर त्याला प्रसाद हे नाव येत नाही. आपण केलेला स्वयंपाक भगवंताला नैवेद्य म्हणून दाखविल्यानंतर जे नाव त्याला येतं त्याला काय म्हटलं जातं? प्रसाद. म्हणजे आपण देवाकडे जातो, ते देवाला नैवेद्य म्हणून दाखवितो आणि मग बाहेर आल्यानंतर मग आपण म्हणतो घ्या प्रसाद. मग कोणी नाही म्हणत नाही, पण देवाला नैवेद्य म्हणून दाखवायच्या अगोदर कधी आपण म्हणत नाही की प्रसाद घ्या. कुठं निघालात? नैवेद्य दाखवायला निघालो, आल्यानंतर आता मात्र हा घ्या प्रसाद. म्हणजे आपण केलेल्या स्वयंपाकाला भगवंताच्या जवळ ठेवल्यानंतर जे नाव येतं ते प्रसाद आहे. जोपर्यंत भगवंताच्या समोर ठेवलं जात नाही तोपर्यंत त्याला प्रसाद म्हटलं जाणार नाही, त्याला अगदी साधी पोळी भाजी म्हटलं जाईल. पण ते देवाच्या जवळ ठेवल्यानंतर मग मात्र त्याचं नाव बदलून जातं आणि ते प्रसाद असं नाव येतं. असं का व्हावं? याचं एक आपल्या आहारशास्त्राने असं उत्तर दिलेलं आहे की आपण केलेला स्वयंपाक हा कोणत्या ना कोणत्या तरी दोषाने युक्त असतो आणि मग त्याच्यामध्ये भूमीचे दोष असतील, अन्नाचे दोष असतील, पाण्याचे दोष असतील, कोणता ना कोणता तरी दोष त्याच्यामध्ये असतो. कधी कधी आपण ज्या भूमीमध्ये स्वयंपाक करतो त्या भूमीचा दोष असण्याची शक्यता आहे.
आपण ज्या अन्नाचा हा स्वयंपाक करतो किंवा जे काही आपण मागविलेलं धान्य आहे त्या धान्यामध्ये कधी कधी दोष असण्याची शक्यता आहे. समजा हे काही नसलं तर आपण जे स्वयंपाकाला वापरत असलेलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये दोष असण्याची शक्यता आहे. तुम्ही म्हणाल नाही हो आमच्याकडे हे तीनही पद्धतीने शुद्ध आणलं, असं जरी असलं तरी स्वयंपाक करताना मनात निर्माण झालेले विकार हे तरी त्याच्यात मिसळण्याची शक्यता आहे, म्हणजे त्याचा तरी दोष असण्याची शक्यता आहे. आणि म्हणून कोणता ना कोणता तरी दोष त्याच्यामध्ये असण्याची शक्यता आहे. आपण ज्यावेळेस देवाच्या जवळ हे आपण केलेला स्वयंपाक ठेवतो तेव्हा भगवान त्याच्यातले दोष काढून घेतात आणि जे निर्दुष्ट असलेलं अन्न आहे त्याला म्हटलं जातं प्रसाद. विठ्ठल थोडक्यात प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे दोष रहित होणं. ऐका, प्रसाद या शब्दाचा अर्थ आहे दोष रहित होणं. आणि मग काल्याचा प्रसाद असा जर शब्द वापरत असाल तर काला या शब्दाचा अर्थ आहे दोष रहित होणं. काला या शब्दाचा अर्थ झाला दोष रहित असणं. कुठल्याही पद्धतीचा दोष नाही, जिथं विकार नाही, विकल्प नाही, निर्विकल्प निर्विकार स्थिती ज्यांनी निर्माण होते त्याला म्हणा काला. असा काला शब्दाचा एक अर्थ व्यवहाराच्या पातळीवरून आपल्याला पाहता येण्यासारखा आहे. समजा हा फारसा नाही पटला तर मी दुसरा अर्थ सांगतो. ऐका आता, काला त्या काल्याला प्रसाद म्हटलं जातं. आणि जरा आणखीन थोडं पुढं बोलायचं झालं तर माणूस कितीतरी धडपड करतो आणि ते प्रसादाचा एक कण तरी आपल्या हातामध्ये पडावा एवढी गडबड असते त्याची. नाही आम्हाला फारसं सगळं जेवायला मिळालं, नाही आम्हाला काही मिळालं तरी कमीत कमी थोडं तरी, कारण तो स्वामींचा प्रसाद असतो, सद्गुरूंचा प्रसाद असतो, हातावर पडावा. आणि आपण ते ज्यावेळेस घेतो त्यावेळेस जी तृप्ती होते, आपल्या मनाची जी तृप्ती होते, मी थोडं पुढं बोलेल, आपल्या घरातले पंचपक्वान एका बाजूला आणि स्वामींच्या मठातल्या प्रसादाचा एक कण एका बाजूला, त्या एका कणाने सुद्धा होणारी जी तृप्ती आहे ती पंचपक्वान खाऊन सुद्धा होत नाही. याचा अर्थ काल्याचा प्रसाद घेतला की आम्हाला जर तृप्ती होत असेल तर काला या शब्दाचा अर्थ आहे तृप्ती. विठ्ठल याला जोडून काही व्यवहारातले शब्द सांगतो. समाधान, याला जोडून काही शब्द आहेत सुख, याला जोडून काही शब्द आहेत आनंद. थोडक्यात काला या शब्दाचा अर्थ तृप्ती, काला या शब्दाचा अर्थ समाधान, काला या शब्दाचा अर्थ सुख, काला या शब्दाचा अर्थ आनंद. मला फक्त काही अर्थ काल्याचे फक्त सांगायचे. एक अर्थ मी असा सांगत होतो, काला या शब्दाचा प्रसाद असा अर्थ आपण जर केलेला असेल तर दोषरहित होणं म्हणजे काला. दुसरा अर्थ आपण असा पाहतोय, समाधानाची अवस्था प्राप्त होणं म्हणजे काला. कधी कधी प्रश्न पडतो की हे समाधान समाधान शब्द तरी नेमकं काय आहे. बऱ्याचदा आपल्याकडे काही मराठी भाषेतले शब्द असे आहेत की त्या शब्दांचा उच्चार करणं सोपं असतं पण त्या शब्दांचा अनुभव घेणं फार कठीण असतं. आपल्या सगळ्यांच्या पाठामध्ये एक प्रमाण फार गमतीचं आहे पहा, सगळ्यांच्या. कोणाला जरी विचारलं कसं चाललंय तर तो इतक्या ठसक्यामध्ये म्हणतो ठेविले अनंती. ते म्हणायला सोपं आहे महाराज. मधल्या लॉकडाऊनच्या काळात किती अवघड होतं माहिती आहे आपल्या सगळ्यांना. ठेविले अनंते कसं आहे ते म्हणताना माणसं फार हे म्हणतात. पण मला असं वाटतं की ठेविले अनंते तैसेची राहावे या प्रमाणाला तर महत्व आहेच पण त्याच्या पुढं फार महत्व आहे. चित्ते असो द्या चित्ते असो द्या